1 सप्टेंबरपासून महाराष्ट्राचा सर्वात वाईट काळ सुरू. कारण सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रावर एक नाही, दोन नाही तर 3 भयानक संकट कोसळणार. भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यासाठी एक अतिशय धक्कादायक आणि नवा अंदाज वर्तवला. या अंदाजाला हलक्यात घेऊ नका, कारण हा अंदाज येतात अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जे घडणार ते गेल्या 150 वर्षात कधीच घडलं नव्हतं. खरं तर भारताच्या हवामान खात्यावर कोणाचाही विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला या अंदाजाकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण काल पहाटे अचानक अमेरिकेच्या हवामान खात्याकडून पंतप्रधानांना एक सॅटेलाईटचा फोटो पाठवण्यात आला. तो फोटो संपूर्ण भारताचा होता आणि त्यात महाराष्ट्राच्या दिशेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून एक विचित्र प्रणाली सक्रिय होत असल्याची चित्र त्यात दिसली. पण त्यानंतर अक्षरशः अख्ख्या देशात हाय अलर्ट लागू करण्यात आला. खरं तर अख्खा देशाला हा धोका आहे, पण त्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसणार असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 5 कडक नियम जारी केले आहेत. आता सगळं बंद होणार. 1 तारखेपासून सगळे नियम बदलणार. सगळं बंद करण्याचा निर्णय घेण्याची तयारी आता सुरू झाली, कारण हे संकट सगळ्यात मोठं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे. आता मान्सून संपत चाललाय, तरी देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची परिस्थिती दयनीय आहे. आता प्रत्येकाला वाटतंय पाऊस चांगला येईल, कधी येईल, पण तेवढ्यात हवामानाच्या बाबतीतील एक अशी विचित्र बातमी आली की ज्याने सगळ्यांनाच धक्का दिला. खरं तर ही बातमी कमी पाऊस किंवा जास्त पावसाची नाही आहे, तर याच्यामध्ये एक असं तिसरंच विचित्र संकट समोर आलेलं आहे की ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये पहिलं संकट सक्रिय होते, तर दुसऱ्या हप्त्यात काही नसून तिसऱ्या हप्त्यामध्ये दुसरं संकट. आणि सप्टेंबरमध्ये एक अशी तारीख सांगितली की त्या तारखेला एक अशी विचित्र प्रणाली सक्रिय होते की ज्यामुळे सगळं बंद होईल. आता जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये कॉलेजला जात असाल, शाळांमध्ये तुमची मुलं जात असतील किंवा तुम्ही कामाला जात असाल, तर त्या तारखा पाहून घ्या. कारण कुठे कुठे काय काय बंद आणि काय काय सुरू याची नियमावली आता जाहीर झाली. पहा, खरं तर दर महिना सुरू होण्याच्या आधी हवामान खातं अंदाज देत असतं, पण त्याच्यावर आता कोणाचा भरोसा राहिलेला नव्हता. पण अमेरिकेसारखा प्रगत देश जेव्हा सॅटेलाईटच्या पुराव्याने अशी माहिती देतो, तेव्हा अख्ख्या मंत्रिमंडळाला भरोसा पटतो. त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणत्या तारखांना काय काय सुरू आणि काय काय बंद याची माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये हा सगळा तडाखा सगळ्यात जास्त बसणार, सप्टेंबरमध्ये कोणती ती भयानक तारीख आहे, ती तारीख सगळ्यात भयानक का ठरणार, काय आहे अमेरिकेचा इशारा, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. तर पहा, आता ती 3 संकटं जी महाराष्ट्रावर अक्षरशः राक्षसी वेगाने कोसळणार आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातलं गेल्या आयुष्यात झालं नव्हतं इतकं मोठं नुकसान होऊ शकतं. मग आता ही 3 संकटं नेमकी कोणती आहेत, ती महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यांवर हाहाकार उडवणार, महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या, खरं तर ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण ही महासंकटं समजून घेण्याआधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रणाली नेमकं कशी सक्रिय आहे, आत्तापर्यंत पावसाची परिस्थिती कशी आहे आणि पुढे कशी राहणार, हे जर 30 सेकंदात आपण समजून घेतलं तर आपला सगळ्यात मोठा फायदा होणार. तर पहा, महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. कारण की दर पावसाळ्यामध्ये समाधानकारक पाऊस होत असतो. थोड्याफार प्रमाणात किनारपट्टीत आधी येतो, मग विदर्भाकडून येतो, मग मराठवाड्यात येतो. हे सायकल असतं. पण यावेळेस सायकल पूर्णतः बदललं आहे. कारण की यावेळेस महाराष्ट्रात पाऊस एका ठिकाणाहून नाही तर 2 ठिकाणाहून आला आहे. पहिलं ठिकाण अरबी समुद्र, जिथून सोमाली जेट वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत होते आणि तेच बाष्प कोकण, सह्याद्री घाटमाथ्यात तसेच तिथे मध्य महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत होता. आता खरं तर दरवर्षी अरबी समुद्रात संपूर्ण महाराष्ट्राला ओलं करत असतो. महाराष्ट्राची तहान भागवणारा समुद्र असेल तर तो अरबी समुद्र आहे. पण यावेळेस दुसरी प्रणाली सक्रिय झाली बंगालच्या उपसागरातून, जिथे कमी दाबाचे पट्टे अचानक तयार झाले आणि ते बाष्प विदर्भासह मध्य महाराष्ट्राकडे ढकलले गेले. आता खरं तर सप्टेंबर महिना सुरू होतानाच हे निसर्गाचे दुहेरी चक्र होतं, तर ते तिहेरी पद्धतीने उलटं फिरले. दोन्ही बाजूंनी हवामान प्रणाली आता अचानक कमजोर पडू लागली. धरणांमध्ये अचानक 74% पाणीसाठा जरी झाला असला तरी शेतातील पिकं मात्र कोरडी पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण की 3 महाभयानक संकटं आता महाराष्ट्रावर कोसळणार आहेत. महाराष्ट्राची झोप उडवणारी ही बातमी आहे. आता त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात नेमकं काय काळजी घ्यायची आहे,
कोणती 3 संकट आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांवर याचा सगळ्यात मोठा हल्ला होणार आहे, सोमाली जेट, इंडियन ओशन डायपोल आणि बंगालच्या उपसागरातून तिसरं संकट, ते कुठे कुठे काय काय होणार, तांत्रिक माहिती आहे पण अतिशय सोप्या मराठी भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की ज्यामुळे महाराष्ट्राचा प्रचंड फायदा होणार. अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय. आता जाणून घेतोय पहिलं संकट अरबी समुद्रातील बाष्प गायब होणार आणि सोमाली जेट वाऱ्याची जी गती आहे तर ती मंदावणार आहे. पहा, सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रासमोर पहिलं महाभयानक संकट उभं राहत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस अरबी समुद्रातील बाष्पाचा जो पुरवठा आहे तो अचानक खंडित होणार आहे. आजवर ज्या सोमाली जेट वाऱ्याच्या जोरावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू होता ते वारं सप्टेंबरमध्ये कमालीचं क्षीण आणि कमजोर होणार आहे. मुद्दा लक्षात घ्या, जो पाऊस कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर झाला तो देखील ओसरणार आहे कारण की सोमाली जेट वाऱ्याची गती मंद होणार आहे. बरं, याचा परिणाम असा होईल की समुद्राकडून जमिनीवर येणारी ढगांची साखळी तुटणार, बाष्प कमी झाल्यामुळे आकाशात ढग जमा होणार नाहीत आणि स्थानिक पातळीवर तीव्र उष्णता निर्माण होऊन कोरडेपणा वाढणार. पहिल्या आठवड्यापासून हा फटका पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल. दुसरं महासंकट, बंगालच्या उपसागरातील प्रणालीची दिशा बदलून होणार आणि उत्तर पूर्वेकडे त्याचं पलायन होणार. आता पहिलं संकट समजलंय, दुसरं बंगालच्या उपसागरातून आहे तर तिसरं प्रशांत महासागरातून. पण याचा फटका कोणत्या जिल्ह्यांना कधी कधी बसणार, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखांना काय होणार याची माहिती पुढे देते. आता पहा, पहिलं संकट कमी होते की काय लगेच दुसरं संकट महासंकट बंगालच्या उपसागरातून आकारास येते. विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या प्रणालीचा जो आशेचा किरण निर्माण होतोय त्याच बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा बदलते. हवामान खात्याच्या मॉडेलनुसार ही प्रणाली पावसासाठी आवश्यक असणारं बाष्प महाराष्ट्राकडे न पाठवता थेट उत्तर पूर्व भारताकडे खेचून नेत आहे. म्हणजे आपल्या हक्काचं बाष्प जे आहे तर ते उत्तरेकडील राज्यांकडे पळवलं जाईल आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस कोसळत असताना इकडे महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाड्यात अक्षरशः पावसाचा थेंब पडणार नाही. हे दुसरं संकट झालं. तिसरं संकट म्हणजे प्रशांत महासागरातील शक्तिशाली एल निनोचा वार. आता समोर येते ते तिसरं सगळ्यात घातक संकट, याची भीती मान्सूनच्या सुरुवातीपासून होती. प्रशांत महासागरातील एल निनो, सप्टेंबर महिन्यातला एल निनो अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली रूप धारण करत आहे. हा एल निनो नेमकं काय करतोय तर पहा, हा महासागरातील उष्णतेमुळे मान्सूनचे सगळे बाष्पयुक्त ढग स्वतःकडे ओढून घेतोय आणि संपूर्ण मान्सून सिस्टीमला निष्कर्ष करून टाकतोय. यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती अधिक तीव्र होत आहे. आता यावर काही उपाय आहे का तर आहे. पहा, याच्यावर जर एक प्रणाली सक्रिय झाली हिंदी महासागरातील, ती म्हणजे IOD इंडियन ओशन डायपोल, जर हा सक्रिय झाला, जर ॲक्टिव्ह झाला तर तो बाष्प वाढवून एल निनोचा प्रभाव रोखू शकतो आणि ज्यामुळे पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो. आता ही फक्त एक आशा आहे पण खरी परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हा पहिला टप्पा आहे. 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे. तर पहा, साधारणपणे मुंबई, ठाणे, पालघर, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 3 ते 10 सप्टेंबर या दरम्यान सरासरी इतका पाऊस राहील. त्यानंतर 10 सप्टेंबर नंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच उत्तर कोकणात पावसाचा जोर ओसरणार आहे. मग त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यात नाशिक घाटमाथ्यावर सरासरी पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रातला जर मुद्दा घेतला तर पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस टिकून राहणार. दुसऱ्या टप्प्यात घाटमाथ्याला लागून असणाऱ्या भागात कदाचित पाऊस थोडासा वाढेल. मात्र अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली या भागात खूप कमी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा सगळ्यात चिंतेचा भाग. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये दोन्ही टप्प्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद होईल. बहुतांश भागात हवामान कोरडे राहील. विदर्भामध्ये जर बघायला गेलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्राने खबरदारी घ्यायची आहे की पावसाचं काटेकोर नियोजन करा, आंतरमशागत आणि आच्छादन वापरा, फवारणीचं नियोजन करा. निसर्गाची 3 महासंकट सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राची परीक्षा पाहणार आहेत. पण या संकटावर मात होऊन संपूर्ण राज्यात पुरेसा पाऊस पडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना.
पुढील भागात आपण परतीच्या पावसाचा सविस्तर अंदाज घेणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.